सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपींना 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। केज न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। कंपनीत जाऊन दमदाटी केली जाते, तसंच धमकावलं जातं। यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येणं कठीण झाल्याचं सरकारी वकिलांनी या सुनावणीमध्ये सांगितलंय। या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून सर्व आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलंय। त्यावर केज न्यायालयाने 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली। नाही, आम्ही काय आका वगैरे असा काय आमचा संबंध नाही। आता त्यांचं म्हणणं आहे मग विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झाले अटक करून विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय। वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग ती 140चा जो गुन्हा आहे BNSS नुसार, तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही। त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले। म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपासी यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते हे स्पष्ट दिसतं।